नमस्कार, KMM मराठीमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। बेळगाव बार असोसिएशनचे आंदोलन, वकील बसवराज जिर्ली यांच्यावर खोट्या तक्रारीमुळे वाद। बेळगाव हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकामधील शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेला आणण्याची प्रकाश नाईक यांची मागणी। बेळगावातील सहाय्यक आणि निसहाय्यक शाळांना मूलभूत निकषांशिवाय मान्यता। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगावातील SDA कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर आत्महत्या प्रकरण दररोज एक नवीन वळण घेत आहे। आता आणखीन एक पत्र विविध कार्यालयांमध्ये पाठवण्यात आलं आहे। तसेच प्रकरण आता राष्ट्रपती भवनलाही पोहोचलं आहे। बेळगावमधील तहसीलदार कार्यालयातील SDA कर्मचारी रुद्रेश यडवण्णावर यांच्या आत्महत्येचा मुद्दा आता राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहोचलाय। काही दिवसांपूर्वीच याच प्रकरणाशी संबंधित एक अनामिक पत्र समोर आलं होतं, परंतु पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही। आता 2.5 पानांचं दुसरं अनामिक पत्र सर्व माध्यम कार्यालयांसोबतच राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलंय। या पत्रामध्ये अत्यंत गंभीर आरोप केले असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत। आता आपण जाणून घेऊयात पोलिसांची भूमिका काय आहे। पोलिसांनी सरकारी परिपत्रकांचा उल्लेख करत अनामिक पत्राला मान्यता देण्यास नकार दिलाय, ज्यामुळे सत्य लपवलं जात असल्याचा संशय वाढतोय। सूत्रांच्या मते 9 तारखेला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे। अनामिक पत्रातील आरोप कोणते आहेत ते पाहूयात। रुद्रेश यांच्या आत्महत्येसाठी तहसीलदार आणि काही कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे। तसेच तपासाची दिशा बदलून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे। प्रकरण CBI कडे सोपवावं अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। याआधी तहसीलदार कार्यालयातील एका जवानाच्या आत्महत्येसाठी एका महिला कर्मचाऱ्याला जबाबदार धरलं गेलं होतं। त्यावेळेसही प्रकरण दडपण्यात आलं असं पत्रात नमूद करण्यात आलंय। आरोपी तहसीलदारांना जामीन मिळाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा करत इतरांवर दबाव आणल्याचा आरोप आहे। तहसीलदारांविरोधात बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याचं उदाहरण देण्यात आलंय। यातील अन्य महत्त्वाचे मुद्दे असे आहेत। रुद्रेश यांच्या पत्नीनं फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेल्या वेळी महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस तक्रार दाखल होऊ नये म्हणून दबाव आणल्याचा दावा केलाय। कार्यालयातील 4 कर्मचाऱ्यांची नावे घेतली असून त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तहसीलदारांविरोधात कोणतीही साक्ष देऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचंही नमूद करण्यात आलंय। आता जाणून घेऊयात राजकीय हस्तक्षेप आणि संशय। पत्रामध्ये राजकीय दबावाखाली प्रकरण दडपण्याचा आरोप असून सत्य बाहेर येण्यासाठी योग्य चौकशीची मागणी आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव। बसवराज जिर्ली यांच्यावर महिला वकिलाने खोटा आरोप केल्याने बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आले। बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी शहरात निदर्शने करून रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन करण्यात आले। एका महिला वकिलाने बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य वकील बसवराज जिर्ली यांच्यावर खोटा आरोप केला आणि पोलीस स्थानकात त्यांच्यावर FIR दाखल केला। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी हा दाखल केलेला गुन्हा चुकीचा दाखल केला असे म्हणाले। मार्केट पोलीस स्थानकाने याबाबत कोणतीही शहानिशा केली नाही, तसेच खोटी तक्रार दाखल करून घेतली। बसवराज जिर्ली हे गुन्हा दाखल करण्याकरिता पोलीस स्थानकात गेले असता त्यांच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले। त्यामुळे बेळगाव बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आज रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला। ಭ್ರಷ್ಟ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅವರಿಗೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು
ಬೆಳಗಾವಿ ಬಾರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತೇನು ನಾವು ಬೈಕಾಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಮುಷ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕೆಲವು ನಕಲಿ ವಕೀಲರಿದ್ದಾರೆ. ನಕಲಿ ವಕೀಲರು ಅಂತಂದರೆ ಅವ್ರದ್ದು KSBC ಎಕ್ಸಾಮ್ ಪಾಸ್ ಆಗಿಲ್ಲ. KSBC ಏನು ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಇರುತ್ತೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಒಂದು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಎಕ್ಸಾಮ್ ಪಾಸ್ ಆಗಿಲ್ಲ. AIBA ಅಸೋಸಿಯೇಷನಿಂದ ಕಂಡಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರಂತ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗಿಲ್ಲ. ಅವರು ತಾವು ವಕೀಲರಂತ ಇಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಒಂದು ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆ ಕೊಟ್ಟು ಕೇಸ್ ತೊಗೊಂಡು ಕೇಸ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬೇರೆಯವರು ವಕಾಲತ್ ಹಾಕಿ ತಾವು ವಕೀಲರಂತ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ನಾನು ಬೆಳಗಾವಿ ಜನರಿಗೆ ಕೇಳೋದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಇಂಥ 3 ವಕೀಲರು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ದಯವಿಟ್ಟು ಬೆಳಗಾವಿ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈ 3 ವಕೀಲರಿಂದ ದೂರ ಇರಬೇಕು. ದೇ ಶುಡ್ ನಾಟ್ ವೇಸ್ಟ್ ದೇರ್ ಮನಿ, ಎನರ್ಜಿ ಆ್ಯಂಡ್ ಟೈಮ್ ಬೈ ಗಿವಿಂಗ್ ಮನಿ ಆರ್ ಸಮಥಿಂಗ್ ಟು ದಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಪೀಪಲ್. ಯಾಕಂದರೆ ದೇ ಆರ್ ಟೋಟಲಿ ಫೇಕ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ಸ್. ವಿ ಆರ್ ಮೇಕಿಂಗ್ ಸರ್, ಈಗ ಏನಾಗಿದೆ, ನಾವು ಇವರು ನಕಲಿ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ, ಯಾಕಂದರೆ ಇದರಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ನಾವು ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಪೊಲೀಸರಿಗೆ ನಾವು ಹೇಳಿದಾಗ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ. KSBC ಕೂಡ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಬಾರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಯಾರು ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದಾರೆ ಅವರು ಕೂಡ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಲಾಸ್ಟಿಗೆ ನಾವು ಕೋರ್ಟಿಗೆ ಬಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಹಾಕಿದ್ವಿ. ಹಿಂಗೆ ಇವರು ಫೇಕ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಇದ್ದಾರೆ, 420 ಕೇಟು 465 ಕೇಸಲ್ಲಿ ಅದೆಲ್ಲ ಹಾಕಿದ್ವಿ ನಾವು. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಈಗ ಅದು ಕೇಸ್ ಯಾವಾಗ ನಾವು ಪ್ರೈವೇಟ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಹಾಕಿದ್ವಲ್ಲ, ಟು ಟೇಕ್ ದ ಪರ್ಸನಲ್ ಗ್ರಜ್ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಯಾರು ಈಗ ಹಾಕಿದಾರಲ್ಲ ವಕೀಲರು, ಅವರು ನನ್ನ ಮೇಲೆ ಸುಮ್ಮ ಲೈಂಗಿಕ ಇದನ್ನು ಮಾಡಿದರು, ರೇಪ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಸುಳ್ಳು ಕೇಸ್ ಹಾಕ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಯೂಸಿಂಗ್ ದಿ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಅಂದರೆ ಯೂಸಿಂಗ್ ದಿ ಕಾಸ್ಟ್. ಯಾರು ಈಗ ಏನು ನಾವು ಸೋನಿಯಾ ದಾರ ಅಂತಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರು ಬಸವರಾಜ್ ಅರ್ಲಿ ವಿರುದ್ಧ ಸುಳ್ಳು ಕೇಸ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಬಹಿಷ್ಕರಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಈ ರೀತಿ ಒಂದು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದೆ, ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸಿದೆ, ಮುಂಚಿತ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಸೆಕ್ಷನ್ 41 ಆಫ್ ಅಡ್ವೊಕೇಸಿ ಆ್ಯಕ್ಟ್ 1961 ಪ್ರಕಾರ ಅದರೊಳಗೆ ಏನಿದೆ, ಬಿಫೋರ್ ಟೇಕಿಂಗ್ ಎನಿ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ದಿ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಟು ಇಶ್ಯೂ ದ ನೋಟಿಸ್ ಟು ದಿ ಅಡ್ವೊಕೇಟ್. ಅದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಕೇಳಿದೆ, ಗಮನಕ್ಕೆ ತರದೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ತಮಗೆ ತಿಳಿದಂಗೆ ಅವರು ತಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಯಾರು ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಒತ್ತಡದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಇದು ಗುರುತು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಆಗಿರ್ಬರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಇವಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕನ್ನೋದು ನಮ್ಮ ಮನವಿ. ಹಾಗೆ ಜನರಲ್ಲಿ, ಬೆಳಗಾವಿ ಜನರಲ್ಲಿ ಒಂದು ಅಪೀಲಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಮನವಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಇಂಥ 3 ಅಡ್ವೊಕೇಟ್, ಫೇಕ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಏನಿದ್ದಾರೆ, ನಕಲಿ ವಕೀಲರಿಂದ ತಾವು ವಂಚಿತರಾಗಬೇಡ್ರಿ. ಒಂದು ಸೋನಿಯಾ ಧಾರಾ, ಪ್ರತಿಭಾ ಕದಮ್ ಮತ್ತು ನಿಜಾಮಿ ಅಂತ 3 ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಇವರು ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಇವರೆಲ್ಲ ನಕಲಿ ವಕೀಲರು. ಇವ್ರು ಯಾರು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಪಾಸ್ ಆಗಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಇಂಥವ್ರಿಂದ ಜಾಗೃತರಾಗಿರಬೇಕು. ತಮ್ಮ ಯಾವುದು ದುಡ್ಡು ಯಾವುದು ಪೋಲ್ ಆಗದಂಗೆ ಇವ್ರ ಕಡೆ ಕೊಟ್ಟು ಹಿಂದೆ ಓಡಾಡಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾಳೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ವಕೀಲರಿಗೆ ಬ್ಲೇಮ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಗಮನ ತರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಜಾಗೃತರಾಗ್ರಿ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸರ್, ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ನಾವು. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಾಗ ಅವ್ರು ಏನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತೊಗೊಳ್ಳಿಲ್ಲ. ನಾವು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಮುಂಚೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು, ಜಿಲ್ಲಾ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸಿನ ವಿಠಲ್ ಹವನ್ ಅವರಿಗೆ ಕಳಿಸಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ವೆರಿಫೈ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೇಳಿದರು. ಮತ್ತು ಯಾಕೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ? ಅವಾಗ ಯಾಕೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ? ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು? ಮಾಡಲಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಅವರು? ವೈ ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಫೇಲ್ ಟು ವೆರಿಫೈ ದ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ದಟ್ ಲೇಡಿ? ಅವಾಗ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಈಗ ಇವ್ರು ಏನೋ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ದಿ FIR. ಅದು ವಿತ್ ರಾಂಗ್ ಸೆಕ್ಷನ್. ಅದು ಮತ್ತು 376 354 ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಒಂದು ಲಿಫ್ಟಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ 8 ಸೆಕೆಂಡಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ರೇಪ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಇವತ್ತು ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಇವತ್ತು ನ್ಯಾಯವಾದಿಗಳೇ ಇವತ್ತು ನ್ಯಾಯ ಕೇಳುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಇನ್ನು ಇವಾಗ ಈ ರೀತಿ ಬಂದಾಗ ನಾವು ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಒಂದು ಕಾಲ ಬಂದಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮದು ಒಂದು ಮನವಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಇಂಥ ಯಾರು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿದ್ದಾರೆ ಅವರು ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದು ಕೂಡ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗಬೇಕು. ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಇಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ 3 ಯಾರು ವಕೀಲರು ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧನೂ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. ಅವ್ರದ್ದು ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಬಾರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನಲ್ಲಿ ಅವ್ರು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಲೋ ಮಾಡಿಕೊಡ್ಬಾರ್ದು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಮನವಿ. ಜನರಿಗೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋದು ಇಷ್ಟೇ ಅಂತಂದರೆ, ಈ 3 ವಕೀಲರು ಫೇಕ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗೃತರಾಗಿರಿ, ಹುಷಾರಾಗಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ವಿಠಲ್ ಉಪ್ರಿ, ಬೆಳಗಾವಿ. पोलीस कोणतीही शहानिशा न करता FIR नोंदवल्याबद्दल FIR नोंदवून घेतलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्याला कामावरून बडतर्फ करावे अशी मागणी आज वकील संघटनेने रस्त्यावर ठाण मांडून केली. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे आणि जनतेचे समस्यावर चर्चा झाली पाहिजे, फक्त मंत्र्यांच्या मौजमजासाठी नाही, असं कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
हिवाळी अधिवेशन अधिकाऱ्यांसाठी आणि राजकारण्यांसाठी मौज मस्तीचे ठिकाण होऊ नये असे प्रतिपादन कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हसिरू सेनेचे नेते प्रकाश नाईक यांनी केले. सोमवारी एपीएमसी परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, येत्या 9 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान होणारे बेळगावी हिवाळी अधिवेशन उत्तर कर्नाटकातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करण्याच्या हेतूनेच आयोजित केले जावे अशी त्यांनी मागणी केली. ಈಗ ಏನು 9ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಘನ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲಿ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ ಏನು ಅವರ ವಾಡಿಕೆಯಂತೆ ಮಾಡ್ತಿರುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ವಾಗತಿಸ್ತೇವೆ. ನಾವು ಹಿಂದಿನ ಏನು 4-5 ಏನು ಬರಗಾಲ ಬಂತು, ಕೋವಿಡ್ ಬಂತು, ಮಹಾಪ್ರಭ ಬಂದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಘನ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆರ್ಥಿಕ ಹೊರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ರೈತರ ಮನೆಗೆ ಬನ್ನಿ, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬನ್ನಿ, ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವರನ್ನ ಹಿಂದೆ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಕರೆದಿದ್ದೀವಿ. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅದು ನಮ್ಮ ಕರೆ ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಈ ಸಾರಿ ನಾವು ಅದನ್ನು ಕರೆಯೋದನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ ಕೇವಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮತ್ತು ಏನು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೋಜು ಮಸ್ತಿ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಓಡಾಟದ ರೀತಿ ಆಗಬಾರದು. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಏನು ಯಾವ ಒಂದು ಸದುದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಸುವರ್ಣಸೌಧವನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಆ ಅತಿಯಾದಂಥ 500 ಕೋಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಬಂಡವಾಳವನ್ನು ಹಾಕಿ ಈ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಕೃಷಿಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ ಈ ಭಾಗದ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸುವಂಥದ್ದು, ಈ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡುಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಒಂದು ರಚನಾತ್ಮಕ ಅಧಿವೇಶನ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಗಟ್ಟಿ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನು ರೈತ ವಿರೋಧಿ ಏನು ಕಾನೂನುಗಳು ಏನಿದೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಆಯೋಗದ ವರದಿ ಜಾರಿಯಾಗಬೇಕಿತ್ತು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ತೆರನಾಗಿ ಇವರ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದ ಏನು ಬೇಳೆ ಬೇಯಿಸಿಕೊಳ್ಳೋ ಸಲುವಾಗಿ, ರಾಜಕಾರಣ ಸಲುವಾಗಿ ಏನು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕಾನೂನನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದಾಗಲಿ ಜಾರಿಗೊಳಿಸುವಂಥದ್ದಾಗಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದು ಆಗ್ಕೊಡುದು. ನಾವು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರ ಹತ್ರ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಆಯೋಗದ ವರದಿಯನ್ನು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ತಾವು ಜಾರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ರೈತರು ಬೆಳೆದಂಥ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಬೆಲೆ ಸಿಗುವಂಥದ್ದು ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನು ಆದಂಥ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ಮಾಡಿದಂಥದ್ದು, ಇದೇ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ನಾಯಕರು ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ, ಈಗಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ನಾನು ಬಂದ ಕ್ಷಣದಲ್ಲೇ ಅದನ್ನು ಭೂ ಸುಧಾರಣಾ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಏನು APC 70AB ಏನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿದ್ದೇನಿದೆ ಅದು ಹಾನಿಕಾರಕವಾಗಿದೆ ರೈತರಿಗೆ, ಕೃಷಿಗೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದಿತ್ತು. ಅದನ್ನು ಈ ತನಕನೂ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಹಿಂಪಡಿಲಿಲ್ಲ. ಇದು ಹಿಂಪಡಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಜೊತೆಗೆ APMC ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನು ಪರಿವರ್ತನೆಗೊಳಿಸಬೇಕು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ APMC ಏನು ಯಾರ್ಡ್ಗಳಿದ್ದಾವೆ ಅದು ಇವತ್ತು ಖಾಲಿ ಬೀಳಿಸುವಂಥದ್ದು, ಕಾನೂನಿನ ಮರೆಯಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡೆ ಕಾನೂನನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ ರೈತ ವಿರೋಧಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇರುವಂಥದ್ದು ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಾಂಗದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದರಿಂದ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಎಲ್ಲ ಕೋಟ್ಯಾನುಗಟ್ಟಲೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದಲ್ಲಿ ನೀವು APMC ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರಿ, ಯಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ನಡೆಸ್ಕೊತಾ ಇದ್ರಿ. ಅದನ್ನು ನೀವು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ರಾಜ್ಯದ 5-6 ಕಡೆ ಏನು ಯಾರ್ಡ್ಗಳನ್ನ ಬಂದ್ ಕೆಡುವುದು, ಅದನ್ನು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಬಂದ್ ಕೆಡಗಿ ನೀವು ಜೈ ಕಿಸಾನ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು ಕಾನೂನು ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಡೆದು ಸರ್ಕಾರವೇ ತುಂಬ ಗಂಭೀರವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದನ್ನು ಸರ್ಕಾರ ಗಂಭೀರವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಈ ಯಾರ್ಡ್ ಚಾಲು ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಭೂ ಸ್ವಾಧೀನ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಬೇಕು. ಭೂ ಸ್ವಾಧೀನ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ರೈತರ ಜಮೀನನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಕ್ಕಲೆಬ್ಬಿಸಿ ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡದಿರುವಂಥದ್ದು. ರೈತ ಪ್ರತಿಭಟನೆ ಯಾಕೆ ಆಗ್ತದೆ? ಭೂ ಸ್ವಾಧೀನ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ರಿಂಗ್ ರೋಡ್, ಬೈಪಾಸ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ STP ಪ್ಲಾಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ
ಹೌಸಿಂಗ್ ಬೋರ್ಡ್ದಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮತ್ತಿನ್ನೇ ಗೂಡಾದಿರ್ಬೋದು, ಯಾಕೆ ರೈತ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾನೆ? ಫಲವತ್ತತೆ ಭೂಮಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾನೆ, ಬದುಕನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಅವರು ಕಾನೂನು ತಜ್ಞರು ಮತ್ತು ರೈತಾಭಿ ಮಾಡಿದೇವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ವಿಷಯ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಭೂ ಸ್ವಾಧೀನ ಕಾಯ್ದೆನ ಹಿಂಪಡಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ಈಗ ಸದ್ಯದಲ್ಲಿ ಚಾಲ್ತಿಯಾಗಿ ಓಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರ ಸಂಪೂರ್ಣ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ. ಬ್ರಿಟಿಷ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಲ್ಲ ಅಥವಾ ಮೊಘಲರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಲ್ಲ. 47 ನಂತರ ಯಾರ್ಯಾರು ದೇಶದ್ರೋಹ ಮಾಡಿ ಅಥವಾ ಸಮಾಜ ದ್ರೋಹ ಮಾಡಿ ಏನು ಇನಾಮನ್ನು ಪಡೆದಿದ್ರಲ್ಲ, ಅದನ್ನು ಪುಷ್ಟೀಕರಣ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬಾರ್ದು. ಅದೇ ಉದಾಹರಣೆಗಂದ್ರೆ ವಕ್ಫ್ ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನು ಹಿಂಪಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ಆಗ್ರಹಿಸ್ತೇನೆ. ಆನಂತರ ಈ ಏನು ಇದಿದೆಯಲ್ಲ, APMC ಕಾಯ್ದೆ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಪರಿವರ್ತನೆ ಯಾವ ರೀತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಮಧ್ಯವರ್ತಿ, ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಕಾಂಪೆನ್ಸೇಷನ್ನು ಅಥವಾ ರೈತರನ್ನ ಸಂಪರ್ಕಿಸುವಂಥದ್ದು ಕಾಯ್ದೆಲಿದೆ. ಚಾಲ್ತಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ರೇಖೆ ದರದಲ್ಲಿ ಅವನನ್ನ ಸರಿಪಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವನಿಗೆ ಸಿಗುವಂಥ ಏನು ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೈ ತಪ್ಪಿಸುವಂಥದ್ದಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಇದೇ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಾಂಗ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಖಾಸಗಿ ಮತ್ತು ಬಂಡವಾಳಶಾಹಿಗಳಿಗೆ ಮಾರು ಹೋಗ್ತಾರಂದ್ರೆ, ನಾವು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮಾಡಿದಂಥ ಕಾನೂನುಗಳನ್ನೇ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಇದೇ ಯಾರ್ಡನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಜೈ ಕಿಸಾನ್ಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಸರ್ಕಾರದ 100 ಕೋಟಿ ಬಂಡವಾಳವನ್ನು ಹಾಕಿದಂಥ APMC ಯಾರ್ಡನ್ನು ಹಾಳುಗೆಡಿಸಿ ಕೆಲವೇ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಮತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿತ್ತು ಭ್ರಷ್ಟ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಮಾರಾಟ ಆಗೋಗಿ ಇವತ್ತು 100 ಕೋಟಿ ರೈತರ ಅಥವಾ ಸಾರ್ವಜನಿಕರ ತೆರಿಗೆಯ ಹಣದ ಫಲವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕಾಗಿರುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಹಾಳುಗೆಡಿರುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಇದು ಉದಾಹರಣೆ ಇದೆ. ದಯಮಾಡಿ ಇದಕ್ಕೆಲ್ಲವೂ ಒಂದು राज्यातील खासगी APMC बंद करण्यासाठी 16 डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने शेतकरी आंदोलन करणार असल्याची घोषणा चुन्नप्पा पुजारी यांनी केली. 4 ವರ್ಷ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಅದು ಸಂಕೇಶ್ವರದ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಅಂದಾಗ 5 ನೆನಪು ಬಂದೈತಿ ನಿಮಗೆ? ಹಂಗೇನಿಲ್ಲ, ನಾವೇನ ಯಾರ್ದು ಏನು ಬಿಡೇ ಇಲ್ಲ, ಯಾರ್ದೋ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಆಗಲಿ ನಿರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರಲ್ಲ. ನಾವು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೈವೇಟ್ ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹೋದಾಗ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಏನು ಲಪಡ ನಡೀತೈತಿ, ಸರ್ಕಾರ ಅಂಡರ್ದಾಗ ನಡಿಬೇಕು, ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನೇಮಕ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದು. ಈಗ ಕೂಡ ಏನೂ ಬಿಡೇ ಇಲ್ಲ. ಅದೇನು ಪ್ರೈವೇಟ್ ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಯಾವಾಗಲೂ ಬಂದ್ ಆಗೋದು ಸಿದ್ಧನ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರೆಲ್ಲ ಇನ್ಲೀಗಲ್ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡತ್ತಾರೋ. ಈ 87B ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನು ಕಾನೂನು ಐತಿ ಅದು ವಾಪಸ್ ಆದ್ರೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರೈವೇಟ್ ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ಗಳು ಬಂದ್ ಆಕ್ಕವು. ಅದನ್ನು ಹೋರಾಟ ಇವತ್ತು ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ಕೈಗೆ ತಗೊಂಡು ನಮ್ಮದು ಯಾವುದೂ ಮುಲಾಜಿಲ್ಲ, ಯಾವುದೂ ಬಿಡೆ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಜ್ಜವಾಗಿದ್ದೀವಿ. ಜೈ ಕಿಸಾನ್ ಇರಲಿ, ಇವತ್ತು ಸಂಕೇಶ್ವರ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಳಷ್ಟು ಗೌರ್ಮೆಂಟ್ APMC ಇದ್ದು ಕೂಡ ಪ್ರೈವೇಟ್ ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾಡತ್ತಾರೋ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕು. ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈಗಾಗಲೇ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ನಿರ್ಣಯ ಮಾಡೈತಿ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಡಿಸೆಂಬರ್ 16 ತಾರೀಕು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಸೇರತ್ತು, ಆ ಕಾಯ್ದೆ ವಾಪಸ್ ಪಡೆದಿಸ್ತು ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮತ್ತು ನೀವು ಅಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನೀವು ಹೋಗಿದ್ರಲ್ಲ, ಅವಾಗ ನೀವು ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಅದು ಇಲ್ಲಿಗಲ್ ಆಗಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅವ್ರು ಅತಿಥಿಯಾಗಿ ಹಾಕಿರು. ಅದನ್ನ ನಾವು ಬಿಟ್ಟುಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆ ಕೊಡೋದು ಉಳಿತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ ವಿಡಿಯೋನು ಐತ್ರಿ ಚುನ್ನಪ್ಪರಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಅವಾಗ ನೀವು ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಅವಾಗ ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ನಿಮಗೆ? ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಹೋಗಿದ್ರಲ್ಲ ನೀವು. ನೋಡ್ರಿ, ಅವರ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಕರೆದ್ರು, ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ತಮ್ಗೆ ವಿಡಿಯೋ ಇದ್ರೆ ಚೆಕ್ ಮಾಡಬಹುದು. ನಾನು ಅಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ದು. ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಏನಾದ್ರು ರೈತರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ನಡೀತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ನಿಗಾ ಇರೋದು ಅನ್ನುವಂತ ಮುಂಚೆನೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಬಹುದಿತ್ತಲ್ಲ. ನಾವು ಆ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಅವಾಗ ಕೂಡ ಸಜ್ಜಿದ್ದೀವಿ. ಸಜ್ಜಿದ ಸಂದರ್ಭದಾಗ ನಮ್ಮ ಮೋದಿಗೆ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವ ಆ ಸಂದರ್ಭದಾಗ ಮೋದಿಗೆ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ನಾವು ಅದನ್ನ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅವತ್ತಾದರೂ ಅವ್ರ ಕೋರ್ಟ ಕಚೇರಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಸುಮಾರೆಲ್ಲ ಕೋರ್ಟ್ಗಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೋ. ಆ ಕೋರ್ಟ್ ನಿರ್ಣಯಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅದು ಹಂತದಾಗ ಬಂದೈತಿ. ಈಗ ನಾವು ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ರಾಜ್ಯದ ಇದು ಬೆಳಗಾವಿದ ಅಷ್ಟೇ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲ,
ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಸಮಸ್ಯೆ ಐತಿ. ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಇವತ್ತು ಜೈ ಕಿಸಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಮೆಟ್ರಿಕ್ಯಾಶ್ ಇರ್ಬೋದು, ಬೆಂಗಳೂರಾಗ ಮ್ಯಾಂಗೋದ್ ಇರ್ಬೋದು, ಅಕ್ಷಯ್ ಫುಡ್ ಇರ್ಬೋದು, ಇದು ಗ್ಲೋಬಲ್ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಸೆಂಟರ್ ಇರ್ಬೋದು ಮಂಗಳೂರಾಗ. ಈ ರಾಜ್ಯದಾಗ 5-6 ಕಡೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಆಗ್ಯಾವು. ಹಿಂಗಾಗಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ APMC ಹಾಳಾಗತ್ತವು. ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಯಾರ್ದು ಮುಲಾಜಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅದೇನು ಕಾಯ್ದೆ ಐತಿ 87B ವಾಪಸ್ ಪಡಲೇಬೇಕು. ಅದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಈಗ ರೆಡಿ ಆಗೈತಿ. ಇವತ್ತು ಹಿಂದಿಂದ ಇವತ್ತು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಯಾವ ಬಿಡಿಯೋದಾಗೂ ಇಲ್ಲ, ಯಾವೊಂದೊಂದು ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಬಿಡಿಯೋದಾಗಿಲ್ಲ, ಯಾವೊಂದು ಭಯೋದಾಗಿಲ್ಲ. ಅತಿಥಿ ಅಂತ ಕರೆದಿರು ಆ ಸಂದರ್ಭದಾಗ ಹೋಗಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಖಡಕ್ಕಾಗಿ ಹೇಳಿದ್ದು ಈಗ ಅಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ನಡೆಯತೈತಿ, ಅದು ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಚರ್ಚೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ಇವ್ರು ಮಾರ್ಕೆಟ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಕೈತಿ ಬರ್ರಿ ಅಂತ. ಯಾರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಿರಂತರವಾಗಿ ನೀವು ಅಲ್ಲಿದ್ರಿ ನೋಡಿ ಸರ. ನೋಡ್ರಿ, ಹಿಂದಿನ ನಾವೇನು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆದಾಗೂ ಬಿಡೆಯಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಬಿಡೆ ಇಲ್ಲ, ಯಾವ ರಾಜಕಾರಣಿಗೂ ಇಲ್ಲ, ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆಗೂ ಬಿಡೆ ಇಲ್ಲ. ನಮಗೆ ಭಯ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ. ಕೇಳ್ರಿ, ಅವ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದಾರೆ, ಕೇಳ್ರಿ. 5 ದಿನ ಬಂದಿದ್ದೇನೆ. 5 ದಿನ ಬಂದು ನೋಡಿ ರಾಜಕಾರಣದ ಮುಂದೆ 3 ದಿನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಡೆದೈತಿ ಹೋರಾಟ. ಹೌದು, 5 ದಿನ ಬಂದಿದ್ದೇವೆ. 5 ದಿನ ಬಂದೇನ್ರಿ, ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಳೋದು ನಿರಂತರ 5 ದಿನ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ನೋಡ್ರಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳಲ್ಲೂ ಏನಿದೆ, ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗಿಂತ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡೋರು ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಲ್ಲ. ಆಯ್ತಾ, ಅದರಿಂದ ರೈತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ, ಅದು ನಾವು ಒಪ್ತೇನೆ. ಈ ರೈತರು ರೈತರು ಈ ರೀತಿ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಲ್ಲ. ರೈತರು ರಾಜಕಾರಣ ನೀವು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಪಾಪ ಇವತ್ತೇನಾದ್ರೂ ಆ ಪ್ರೈವೇಟ್ ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಬಿಡೆ ಇರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ರಿಕಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಹೋರಾಟನ ಇವತ್ತು ನಾವು ಕೈ ಎತ್ಕೊಂಡು ಸುಮಾರು 3-4 ತಿಂಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದಿಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರೈವೇಟ್ ಬಾಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಬದಲು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾವ ಭ್ರಮಗೂ ಹೆದರುದಿಲ್ಲ, ನಾವು ಯಾರು ತುಳುಕು ಮಾಡತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಆಸ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಉಳಿಸ್ಕೋತು. ಇವತ್ತು ಪ್ರೈವೇಟ್ ಇರಲಿ ಮತ್ತೊಬ್ಬ ಇರಲಿ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ರಿ ಯಾವನೂ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ರೆಡಿ ಆಗಿದ್ದು ಯುದ್ಧ ಆಡಕ್ಕೆ. ಡಿಸೆಂಬರ್ 16 ತಾರೀಕು ನಾವು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಸೇರತ್ತು. ಈ ಕಾಯ್ದೆ ವಾಪಸ್ ಏನು 87B ಅನ್ನುವಂಥ ಸರ್ಕಾರ ಕಾಯ್ದೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅದರ ವಾಪಸ್ಸನ್ನು ಎಲ್ಲ ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳು ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ರೈತ ವಿರೋಧಿ ಕಾನೂನುಗಳನ್ನ ವಾಪಸ್ ಪಡಲೇಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಹೋರಾಟ ಐತಿ. ಅದಕ್ಕೆ ತಾವು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಮೀಡಿಯಾದವ್ರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿರಿ. ದಯವಿಟ್ಟು ಯಾವುದೋ ಒಂದು ನಾವು ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಘಟನೆ ಕೂಡ ನಮಗೆ ಅದನ್ನು ಒಳ್ಳೆ ಪದೇ ಚರ್ಚೆ ಬೇಡ. ನಾವು ಯಾರೂ ಬಿಡೋದಾಗ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಖಡಕ್ಕಾಗಿ ತಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೀವು ಹೋಗಿದ್ದ ಚರ್ಚೆ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಇವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ನೀವು ಬರಲಿಲ್ಲ, ಅವಾಗ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಅಷ್ಟೇ ಬೇಜಾರು. ನೀವು ಹಿಂದಿನ ಇದನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡ್ಬೋದು ಸರ್. ಸರಿ, ಓಕೆ, ಧನ್ಯವಾದ. या मागण्यांसह शेतकऱ्यांनी हिवाळी अधिवेशनात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. कर्नाटका पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस सर्व 3 मतदारसंघांमध्ये विजय मिळवत मोठा यश मिळवला आहे, ज्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नेतृत्व आणखीन मजबूत झाले आहेत. पोटनिवडणुकांमध्ये 3ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा आत्मविश्वास अधिक दृढ केलाय. या निकालाचा अर्थ जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रशासनाला पाठिंबा दिला असं मानलं जात आहे. त्याचबरोबर या विजयामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळालं आहे असे विश्लेषण करण्यात आले. काँग्रेस सरकार आधीच मुडा आणि वाल्मिकी घोटाळ्यांमध्ये अडकलेले असल्याचा आरोप असताना या पोटनिवडणुकांमधून सिद्धरामय्या यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठा मंच मिळवला होता. पोटनिवडणुकांचा निकाल काँग्रेसला मोठं बळ देतो. शिग्गाव आणि चನ್ನपट्टण मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेत काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. या निकालामुळे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा नैतिक आधार मिळालाय. 3ही जागा जिंकून काँग्रेसच्या कर्नाटक मॉडेल प्रशासनावर जनतेनं शिक्कामोर्तब केलंय. यामुळे विरोधकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेसनं नैतिक बळ मिळवलं आहे. काँग्रेसचे पंचसूत्री कार्यक्रम यशस्वी ठरत असल्याचेही या निकालातून स्पष्ट होतं. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अधिक आत्मविश्वासाने काम करू शकतील असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. मुडा घोटाळ्याच्या तपासामुळे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वावर टीका होत होती, तसेच बदलाचीही मागणी होत होती. मात्र या निकालांनी त्यांना नवी ऊर्जा दिली आहे. 3ही मतदारसंघांमध्ये अहिंदा म्हणजेच ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालं. त्यामुळे त्यांच्याविषयीचे संशय दूर होण्यास मदत झाली आहे.
सिद्धरामय्या स्वतः तीनही मतदारसंघांमध्ये सक्रिय प्रचार करत होते, ज्यामुळे हा विजय त्यांच्या नेतृत्वाला बळकटी देतो. त्यामुळे नेतृत्व बदलाच्या मागण्या आणि घोटाळ्यांच्या आरोपांवर ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील निकाल काँग्रेससाठी धक्का ठरला असताना कर्नाटकातील नेतृत्व बदलाचा मुद्दा आता बाजूला ठेवण्याची शक्यता आहे. काही मंत्री जसे की बैराठी सुरेश यांनीही सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाला हा विजय बळ देतो असं मत व्यक्त केलंय. या निकालांमुळे सिद्धरामय्या यांचं मुख्यमंत्रीपद अधिक ठोस झालं असून काँग्रेस हायकमांडही कर्नाटकातील स्थिर नेतृत्वाला प्राधान्य देईल असं मानलं जातं. पोटनिवडणुकांचा हा निकाल काँग्रेसच्या प्रशासनासाठी आरसा ठरत आहे अशी पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में चार चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकौन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती. साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. विरामानंतर आपले स्वागत. सार्वजनिक शिक्षण विभागाने सहाय्यक आणि निसहाय्यक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी मान्यता देण्याबाबत विविध निकष ठरवले आहेत. अनुदानित आणि अनुदानरहित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मान्यता नूतनीकरणासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने अनेक निकषे निश्चित केली आहेत. सुरुवातीला 1 वर्षांसाठी मान्यता दिली जाते आणि ती शाळा योग्य रीतीने चालली तरच पुढील 10 वर्षांसाठी मान्यता दिली जाते. जुन्या शाळांना त्यांच्या सर्व निकषांनुसार स्थिती चांगली असल्यासच मान्यता नूतनीकरणासाठी मंजुरी दिली जाते. परंतु बेळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शिक्षण विभागात कोणतीही योग्य तपासणी न करता मानकांची पायमल्ली करत अनुदानित आणि अनुदानरहित शाळांना मान्यता देण्यात आल्याचं उघड झालंय. होय, बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात निकषांशिवाय अनेक अनुदानित आणि अनुदानरहित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना 10 वर्षांची मान्यता मिळाल्याचं समोर आलंय. निकषांनुसार शाळेच्या जमिनीला NA असणं आवश्यक आहे.
ती जमीन शिक्षणाच्या उद्देशासाठी रूपांतरित केलेली असावी. इमारतीचे सुरक्षा प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, मुलींसाठी स्वतंत्र व व्यवस्थित स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांची नोंदणी व उपस्थिती, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, खेळाचे मैदान, चांगल्या दर्जाच्या वर्गखोल्या, ग्रंथालय, CCTV कॅमेरे यासह अनेक नियम लागू होतात. परंतु बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील काही शाळांना निकषांच्या तपासणीशिवाय 10 वर्षे मान्यता व मान्यता नूतनीकरण देण्यात आलंय. या प्रकरणामुळे संबंधित क्षेत्रीय शिक्षणाधिकारी आणि DDPI यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत आहे. काही शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मुलांसाठी खेळाच्या मैदानाची कमतरता आहे, विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदणी फारच कमी आहे, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सोयी सुविधा देखील नाहीत, तसेच इमारत व अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्रही उपलब्ध नाही. जिल्हाभरात सार्वजनिक शिक्षण विभागाच्या धोरणांवर आधीच अनेक आरोप आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, मानकांचा भंग करून शाळांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि नियमांचा भंग करणाऱ्या शाळांची मान्यता तात्काळ रद्द करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव. हुक्केरी तालुक्यातील निडसोशी गावातील बंद मार्गावर अतिक्रमण केलेल्या संदर्भात शेतकऱ्यांनी विरोध आंदोलन करून अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. हुक्केरी तालुक्यातील निडसोशीवाडी गावातील सर्वे नंबर 170 ते 176 मधील शेतीसाठी असलेला बंदिस्त रस्ता अतिक्रमित करण्यात आलाय. तो अतिक्रमण मुक्त करून शेतीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अतिक्रमणामुळे मागील 15 वर्षांपासून शेतीशी संबंधित गाड्या, खत आणि शेतीसाठी लागणारे साहित्य नेण्या आणण्यास अडचणी येत आहेत. हुक्केरी तहसीलदार यांनी कर्नाटक सरकारच्या परिपत्रक क्रमांक RD 23 APG 2022 नुसार योग्य तो उपाय करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकरी रवींद्र नंदिहळी म्हणाले की गावाच्या नकाशात रस्ता असला तरी अतिक्रमणामुळे इतर शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಐತ್ರಿ, ರೈತರಿಗೆ ಅದು ಭಾಳ ತ್ರಾಸ ಐತಲ್ಲ. ಏನಾಗೈತಿ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಕಬ್ಬು ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲಿ, ಸೋಯಾಬೀನ್ ರಾಶಿ ಆಗಲಿ, ಮಷಿನ್ ತರಬೇಕಾಗಲಿ, ಲಾಗುಡು ತರಬೇಕಾಗಲಿ, ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಲಿ, ಒಂದ್ಸಲ ಅದು 8 ಫೂಟ್ ನಕಾಶೆ ಹಾದಿ 8-8 ಫೂಟ್ ಹಾದಿ ಐತಿ. ಅದನ್ನು ಒತ್ತುವರಿ ಮಾಡಿದಾರೆ ಅವರು. ಮೇವು ದನಗಳಿಗೆ ಮೇವು ಅದು ಹಚ್ಕೊಂಡು ಕೂತಾಗ ನೀರು ಹೋಗೋದು ಹಚ್ಚಿ ಮಾಡಿದಾರು. ಹಾದಿಗೆ ಅನ್ಕೊಳಂಗಿದ್ರೆ ನಾವೀಗ ಲಾಗುಡು ತರಬೇಕಾಗಲಿ, ಬೀಜ ತರಬೇಕಾಗಲಿ, ನಾವು ಕಬ್ಬು ಕಳಿಸ್ಬೇಕಾಗಲಿ, ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಲಿ, ನಮಗೆ ಹೋಗೋದು ಯಾರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ. ವಯಸ್ಸಾದ ಮನುಷ್ಯರು ಇರ್ತಾರೆ, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಅಡಚಣೆ ಆಗೈತ್ರಿ. ಅದು ನಮಗೆ ನಕಾಶಾಗ ಹಾದಿ ಐತಿ ಅನ್ಬೇಕು. ಅದೇ ನಮಗೆ 8 ಫೂಟ್ 8-8 ಫೂಟ್ ಏನು ಹಾದಿ ಐತಿ. ಅದು 8 ಫೂಟ್ ನಮಗೆ ಹಾದಿ ಅಟ್ ಬಿಡಿಸ್ಕೊಡ್ರೆ ನಮ್ಗೆ ತಹಸೀಲ್ದಾರಿಗೆ ಮನವಿ ಐತಿ. ಯಾರು 15-20 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾನು ಹುಟ್ಟಿದಾಗಿಂದ ಐತಿರದ ನಮಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಆದಾಗಿಂದ 20 ವರ್ಷ ಆದ್ರೆ ನಮಗೆ ನಾನು ನೋಡೋದಂತ ಕಣ್ಮಾಡಿ ಅಪ್ಪ ಭೀ ಮೊದಲು ಗುದ್ದಾಡಿದಾರ್ರಿ, ಅದು ಕೆಲಸ ಆಗಂದ್ರಿ. ನಾವು 20 ವರ್ಷ ನಾವು ಗುದ್ದಾಡದವ್ರಿ, ಗುದ್ದಾಡದವು ಏನೂ ಅವ್ರು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಕೊಡುವಾರ್ರಿ. ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 171 ರೀ, 176 ಇವ್ರು ತಕರಾರು ಮಾಡಿದಾರೆ. ರೋಡ್ ಸೈಡ್ 171 176 ಅವ್ರು ರೋಡ್ ದಂಗೆ ಅದಾರ. ಅವ್ರೇನು ಮಾಡಿದಾರೆ, ತಕರಾರು ಮಾಡಿದಾರೆ. ನಮಗೆ ಒಳಗಿನ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ 200 ಫೂಟ್ 200 ಎಕರೆ ರೈತರಿಗೆಲ್ಲ ಅಡಚಣೆ ಆಗೈತೆ. ಮನವಿ ಮಾಡಿದವ್ರಿ, ಸರ್ಕಾರ ಬಂದಿರ್ರಿ, ಇವತ್ತು ಬಂದಿರ್ರಿ, ಈಗ ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾನೆ ತಂದಾರ್ರಿ, ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ತಮ್ಮ ಸರ್ ನಾವು ರವೀಂದ್ರ ಮಲ್ಲಪ್ಪ ನಂದಿ. यावेळी दुसरे शेतकरी सखाराम नाईकमणी म्हणाले की रस्ता अतिक्रमणामुळे आमच्या शेतात उगवलेला ऊस, सोयाबीन, ज्वारी यासारख्या व्यापारी पिकांचं वाहतूक करणं अशक्य झालंय. ಕನಿಷ್ಠ ಒಂದು 15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾವು ಅಲ್ಲಿಂದ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿದಾಗಿಂದ ನಮ್ಮ ಕಬ್ಬು ಸಾಗಿಸೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಇನ್ನಿತರ ಮತ್ತೆ ಯಾವುದೋ ಬೆಳೆ ಮಾಡಿದ್ರೂ ಅದನ್ನು ರೋಡ್ ಸಾಗ್ಸೋಕೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗೈತೆ. ಅದಕ್ಕೆ 200 ಎಕರೆ ಜಮೀನ್ದಾರ ರೈತರಿಗೆಲ್ಲ ಈ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ರೀ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ನಾನು ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ದಾರಿಯದ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ನಕಾಶದಾಗ ಹಾದಿ ಐತಿ, ಅದನ್ನು ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी. निवडून येताच आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की हा विजय जनतेचा आहे, मी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मनगड मतदारसंघातून आपण एक भाऊ आमदार म्हणून झालेला आहात, तर पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी इनाम सावडे या ठिकाणी ग्रामदेवतेचा आशीर्वाद तुम्ही घेतलेला आहात, तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे चंदगड मतदारसंघासाठी? आज खूप आनंद होत आहे. आज इनाम सावडे गावी, माझ्या मूळ गावी, माझ्या जन्मगावी आज आमचा ग्रामदेव भैरवनाथ, आज यांचे मी दर्शन घेऊन नतमस्तक होऊन पाय पडून मी माझ्या निकालासाठी गेलो. आणि आज खूप अतिशय आनंद की प्रचंड असा
शक्तिमान भूतो विजय न भविष्यतो नमूद इतकं लीड भाऊ तुम्हाला मिळालेलं आहे. 24,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं तुम्ही निवडून आलेला आहात. काय आपली भावना हे असणार आहे? झालं आज ह्या निवडणुकीमध्ये माझे भाऊबंदकी, माझे गावले, माझे सगळं लहान घराणी घर आमच्या सगळे लाभलेले आहेत. त्याचबरोबर हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय, हा विजय आमच्या उमेद संघटनेच्या सगळ्या माझ्या भगिनींचा विजय, हा विजय जे देशाची सैनिक सेवा बजावून आज प्रथमच या राजकारणाच्या व्यासपीठावर चढलेले माझे सर्व सैनिक माजी सैनिक बांधवांनी हा विजय आपल्या शेळाचा वाटा त्यांचा आहे. त्याचबरोबर आदरणीय आमच्या ब्रह्मण्य पाटील साहेब आणि पूर्ण गट आमचा हा सक्षमपणे या विजयामध्ये सामील झालाय. आणि ह्या विजयाबरोबर समाजातील सर्वच म्हणजे महिला भगिनी खास करून विशेष एक भावाची ओवाळणी म्हणून एक भेट दिलेली आहे. आणि असा प्रचंड हा विजय झालाय. आणि समाजातल्या सगळ्या तळागाळातल्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती आणि घराण्याच्या विरोध म्हणून, आणि ही आमच्या राजकीय कुठल्या नेत्याच्या हातामध्ये निवडणूक नव्हती हे सिद्ध होते. कारण का मागच्या वेळेला मला मताधिक्य 51,000 भेटलं होतं आणि आता 83 की असं पुढील मते पण मला माहित नाहीये. 83 पेक्षा 83 जास्त आहे. आणि एक नक्कीच सांगतो, एकदा जर जनतेने सामान्य जनतेने जर विचार केला की बदल हवा तर त्यांच्या पुढे काहीच नसते. म्हणून ह्या जनतेचा विजय. मी आमदार फक्त नावाला आहे, हे सर्व जनता माझे आमदार झाले. आज युवा वर्ग खूप आशाने बघतो. आज आमच्या लहान मुलींसाठी मुलांसाठी आमच्याकडे काहीच नाही. आणि आज मुंबईकर, ठाणेकर, रायगड आणि गोवा आणि बाहेर असणारे सर्वच पोट पाण्यासाठी जे गेलेले माझे सर्वच ग्रामस्थ, चंदगड आजरा गणित असेल, या ग्रामस्थांनी 2-2 दिवस सुट्टी टाकून आणि मतदान करून गेलेत. आणि त्यांची एकच भावना होती की जे आपल्या वाटेला आलं ते इतर समाजाच्या आपल्याकडे वाटेला येऊ नये, आणि ती तीव्र अशी भावना होती. आणि एकच सांगतो, या विजय हा सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा हा विजय जो झालेला आहे, आमदार म्हणून झालेला आहे, सगळं आम्ही प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या केलेल्या आहेत. आपण एक कॅबिनेट मंत्री व्हावं असे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपली काय प्रतिक्रिया? माणसाची इच्छा कशी असते, कधी पूर्ण होऊ शकत नाहीये. इच्छा संपत नाहीत. आपल्याला आज मागच्या वेळेला पराभव झाला थोडक्या मताने, आपल्याच लोकांनी झाला, ते विषय बोलून फायदा नाही. आज ती सर्व जनता तो पराभव लक्षात ठेवून आज सगळी उठली. आणि 5 वर्ष मी राबलो, आम्ही मेहनत केलं. 310 गावापैकी 150 गावामध्ये फंड दिलाय. आणि खास करून आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सगळेच मंत्रिमंडळ, रवींद्र चव्हाण साहेबांनी 65 कोटीचा फंड दिलाय, गिरीश महाजन साहेबांनी दिलाय, आणि आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून फंड आलाय. त्यांचा आशीर्वाद सध्या असतोय. आणि आज या लढाईमध्ये राजसाहेबांची मनसे मनापासून. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अशोकनगरमधील क्रीडा संकुलनाला सुरू करण्याबाबत उपआयुक्तांकडे निवेदन केले आहे. अशोकनगरमधील क्रीडा संकुल सुरू करावे अशी मागणी करत सोमवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. अशोकनगर भागातील सरकारद्वारे उभारण्यात आलेले कारंतक क्रीडा संकुल पूर्ण होऊन अनेक वर्षे झाली आहेत, पण अद्याप ते सुरू झालेले नाही. त्यामुळे ते क्रीडा संकुल तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. ನಾವು ಬಂದಿದ್ದ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಅಶೋಕನಗರದಲ್ಲಿರುವಂಥ ಜಿಲ್ಲಾ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಏನಿದೆ ಹೊಸದು ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳ ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಿ ಮುಗಿದಾಗಿದೆ. ಆದರೂ ಯಾವುದೂ ಈ ಥರ ಯೂಸ್ ಆಗತ್ತಿಲ್ಲ ಜನರಲ್ ಪಬ್ಲಿಕ್ಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಮನವಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ DC ಆಫೀಸ್ಗೆ. ಇದು ಆಲ್ರೆಡಿ 2-3 ಸಲ ಮನವಿ ಕೊಟ್ಟೇವಿ. ಆದರೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಫೈನಲ್ ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಡ್ತೇವೆ ದಟ್ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ಕಂಪ್ಲೀಟ್ ತಯಾರಿ ಮಾಡಿ ಜನರಲ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಯೂಸ್ ಆಗುವಾಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತೇವೆ. यावेळी अनिस सौदागर, विजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है.
वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी ऋतु अनोखी है, हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है, ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। महागावमध्ये शिवाजी पाटील यांचे स्वागत समारंभात गुलाल उधळताना आक्षेपण करतेवेळी आग लागल्याची घटना घडली आहे, पण सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही। यावर आमदार शिवाजी पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे। चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेल्या शिवाजी पाटील यांचे महागाव येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। स्वागत समारंभादरम्यान महिलांनी औक्षण करताना जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली। याचवेळी गुलालामुळे अचानक आग लागून दुर्घटनेचा भडका उडाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, परंतु उपस्थित नागरिक काही काळासाठी घाबरले होते। घटनेनंतर नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आमचे प्रतिनिधी रवी पाटील यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की हे एक दुर्दैवी पण सुदैवाने थोडक्यात निभावलेली घटना आहे। भाऊ, महागाव येथे आमदार म्हणून आपण जी रॅली विजयाची येत असताना महागाव या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, भगिनी ऑप्शन करत असताना, आपला ऑप्शन करत असताना कुठेतरी स्फोट झाला अशी बातमी व्हायरल होते। आपल्याला कुठेतरी दुखापत जास्त झाल्याचा असा काहीतरी मेसेज जातोय, व्हायरल होतोय, त्याबद्दल आपलं आपण जर रॅली काढतच नव्हतो। घटना झाल्यानंतर चंदगडला येत असते वेळी प्रत्येक गावागावात आमच्या माता भगिनी, सर्वच आमचे सहकारी, आमचे सर्व ग्रामस्थ एक आशेने, एक नवीन पर्व सुरू झाला, त्या आशेने लोक रस्त्यावरती तापा थांबलेला होता आणि प्रत्येक गावात मान सन्मान सत्कार चालू होता। त्याच्यात एक घटना घडली महागावला की माझ्या भगिनी औक्षण करत असते वेळी एक जेसीबी गुलाल होतला आणि तो गुलाल असं पडल्यानंतर त्याची टपका ते झाला, थोडस नॉर्मली झाला, थोडस असं झळ वाटली, कारण असं काय एकदम व्यवस्थित आहे असं काय न्यूज पसरते, त्यासाठी व्हायरल होते, यासाठी कुठेतरी अपवादा होत येऊ नये यासाठी आपली ही प्रतिक्रिया आपण घेतो। आज दिवसभर माझ्या न्यूज चालू आहेत, आज दिवस आमच्या न्यूज चालू आहेत, उद्या पण आमच्या असतील। भाऊ, आपल्यावर सर्वांनी स्वागत सोहळा शांततामय आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करावा। नागरिकांचा उत्साह पाहून मला आनंद वाटतो, पण भविष्यात अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले। रवी पाटील, KMM मराठी, चंदगड। शिवाजी पाटील निवडून येताच कार्यकर्ते जल्लोषमय झाले आणि त्यांच्या घराबाहेर उत्साहाचे वातावरण पसरले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मोठा विजय मिळवत राजकीय पटलावर नवा इतिहास घडवलाय। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा 24,134 मतांनी पराभव केला। शिवाजीराव पाटील यांना 84,254 मते मिळाली, तर राजेश पाटील यांना 60,120 मते मिळाली। हा विजय मिळवण्यासाठी माजी राज्यमंत्री भरमोण्णा पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि किंग मेकर म्हणून ओळख निर्माण केली। शिवाजीराव पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या विजयाला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय। बहुदलातील सगळे उमेदवार
जे विरोधी होते ते गावं सोडतील आणि बाहेर बसतात. त्याच्यात मी एक सांगतो, ईव्हीएम मशीनवर 17 उमेदवार होते, भाऊंचा नंबर 16 होता, त्याच्यात सगळे झाले गोळा. आणि आता चंदगड आजरा 1600 कोटींचा आरोप 16 सगळ्यांनी भावना गोळा केलेला 1600 कोटीचा पाण्याच्या टाकीत 1600 कोटी पाण्याच्या टाकीत 16 कोटी पाण्याच्या टाकीत गोळा झालेले आहे. प्रतिक्रिया या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची येते. तर या ठिकाणी भाऊ जे सर्वसामान्यांच्या शेतकरी कुटुंबातले आणि सर्वसामान्य कुटुंबातले सावडे छोट्याशा गावातले हे भाऊ आता चंदगड मतदारसंघाचे आमदार म्हणून झालेले आहेत. या कार्यकर्त्यांचा एकच आशीर्वाद आहे की भाऊ कॅबिनेट मंत्री म्हणून यावेत. माझे आमदार साहेबांच्याकडे गेलो होतो, परंतु त्यांनी तुमच्या गावात किती मतं पडलेत असा विषय केला. कोप्पेकर साहेबांच्याकडे आपण गेलो होतो, 30 मतं पडली होती. 3 वर्षांनी या म्हटलं. आम्ही इतके लच्चे नाही. 25 वर्षाची घराणेशाहीची कारकीर्द मोडलेली आहे, लक्षात ठेवावं त्यांनी. आणि इथून पुढे भाऊंच्या नादाला लागू नका म्हणून सांगावं. शेवटी भाऊ या ठिकाणी या तालुक्यामध्ये सातत्यानं 3 पाटलांचा विजय व्हायचा. ते घराणेशाहीतले होते, पण आता सर्वसामान्यातला पाटील हे शिवाजी भाऊ पाटील आहेत, शेतकऱ्यांचा मुलगा आहे. त्यामुळं नक्कीच तुम्हाला काय वाटतं की भाऊंच्या या विजयाला पहिली प्रतिक्रिया तुमची जी देताय तुम्ही? युवा पिढीला काय तुम्हाला अपेक्षा आहे? त्यांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या चंदगड आजरा गडिंग्लज मध्ये जे भाऊनी जे भाषणामध्ये आपल्या रोजगार निर्मिती करणार असं बोलले, ते वचन पाळतील भाऊ. आणि या युवा पिढीला एक साथ मिळेल ही मला अपेक्षा आहे. भाऊने आणखीन एक सातत्यानं व्यासपीठानं आवाहन केलं होतं की या चंदगडचा कायापालट नुसता न करणार नाही. हा एक प्रति महाबळेश्वर जो आहे किंवा कॅलिफोर्निया करण्याचं दिलं आहे. कारण पर्यटन क्षेत्र आपल्या भागामध्ये खूप चांगलं आहे. या पर्यटन क्षेत्राला भाऊ या ठिकाणी जर मंत्री झाले किंवा आमदार आता झालेले आहेत, तेव्हा तुम्हाला काय वाटतं पर्यटनाला विकास? सर्वात श्रीमंत चंदगड मतदारसंघ हा सदन तालुका आहे. ज्या भाऊनं सातत्यानं व्यासपीठावरून मागास तालुका असा आपल्या तालुक्यावरती जो शिक्का होता, हा भाऊनी सातत्यानं सांगतायत की हा आपल्याला शिक्का पुसायचा आहे. आणि हा सातत्यानं ते व्यासपीठावरती सांगतायत की हा आपल्याला शिक्का ज्या ज्या घराणेशाहीनं किंवा आमदारकी भोगलेली आहे त्यांनी हा मागास तालुका केलेला आहे. पण मी आमदार झालो तर नक्कीच हा शिक्का पुसला जाईल असं भाऊंचं बऱ्याच चंदगडमध्ये आजरा, चंदगड आणि गडिंग्लज या तालुक्यातून जेव्हा त्यांनी मतदारांना आशीर्वाद मागण्यास जात होते, त्यावेळी भाऊने हा शब्द दिलाय की चंदगडवरचा हा मागासलेपणाचा शिक्का पुसला जाणार आहे. नक्की साहेब, नक्की. हा मागासलेपणाचा जो शिक्का पडलेला आहे तालुक्यावर आज संपला. आज जो मागासलेपणाचा जो शिक्का आहे भाऊंच्या बघा साहेब, आजपर्यंत कमीत कमी 11 ते 12 खासदारकी आणि आमदारकी होत आलेले आहे. या तालुक्यामध्ये काय परमेश्वराचं वरदान आहे तेवढंच, नाहीतर एवढ्या वेळामध्ये खासदार निवडून गेले, आमदार निवडून गेले, कुणीही बघितलं नाही. आमचा तालुक्याचा पश्चिम भाग अगदी डोंगराळ जरी असला तरी सर्वात श्रीमंत भाग फक्त भाऊंच्याच मार्गाने होऊ शकतो. कारण तिथे एवढं पर्यटनाचं तुम्ही म्हणताय की पश्चिम भाग इतका निसर्गरम्य आहे, त्याचप्रमाणे पूर्व भाग सुद्धा पाण्यानं समृद्ध आहे. बरोबर आहे, पण ही निसर्गाची फक्त कृपा आहे. तर व्यक्ती कुठल्या गावाला साहेब, हे काही आज डोंगर खेड्यातली जे गाव आहेत, आज ही गोंगड्याच्या गोदीतून तिथल्या पेशंट लोकांना दवाखान्यामध्ये आणायला लागतंय. आज आम्हाला गडिंग्लज, बेळगाव शिवाय पर्याय भावना सातत्यानं देखील या चंदगड तालुक्यामध्ये जो डोंगराळ भागात राहणारा वाड्या वस्त्यावर 350 जवळपास आपले गाव आहेत, त्यामध्ये आदिवासी किंवा जंगल भागात राहणारा आदिवासी समाज आहे किंवा धनगर समाज आपण म्हणून त्यांच्या विकासासाठी देखील मुद्दा सातत्यानं सातत्यानं होय. तो साहेब अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत भाऊ एवढे भावलेत, प्रत्येकाच्या मनात आज गावात भाऊ 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 शिवाय शब्दच नाही. आणि त्याचा आज फळ देवाने दिलेलं आहे. हा आमच्या चंदगडवर उगवलेला सूर्य तारा आहे आणि तोच ह्या ताऱ्याचा हा तारा चंदगड तालुक्याचं भाग्य बदलू शकतो, एवढंच आम्हाला माहिती आहे. भाग्य बदलण्या भावना तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना काय आशीर्वाद देणार आहे? आता आमदार झाले, त्यांच्यासाठी आम्ही डे नाईट म्हणतील ते करायला तयार आहोत. भावना आमदार झालंय,
मंत्री आता मंत्री उद्या मुंबई आम्ही भावना पर्यटन मंत्री करायचंय का? 100%. कारण तालुका तालुक्यामध्ये इतका विकास, पर्यटन क्षेत्र इतकं आहे, प्रति महाबळेश्वर करता आपल्याला येत आहे. मग हे पर्यटन मंत्री व्हावेत असं वाटतंय का? अगदी मनापासून पण मंत्री आम्हाला पाहिजेत. ते कुठल्या खात्यात देतात, पण पर्यटन दिलं तर अति आनंद आहे. पण आम्हाला भाऊ मंत्रीच पाहिजेत. आम्ही अख्खी फौज आता एकदा मुंबईला काय भाऊ अपक्ष म्हणून लढले, पण भाऊ याच्या पुढे आता महायुतीतून बंडखोर म्हणून लढले, महायुतीचाच भाग होते. तुम्हाला काय वाटतं, महायुतीत असा भाऊ जाणार आहे, कमळावरतीच आता जाणार आहे? भाऊ महायुतीत होते, पण ते अपक्ष म्हणून काय लढले? कारण त्यांनी महायुतीचा धर्म पाळला. जनतेचं असणार जे प्रेम आहे, ते प्रेम आहे जनतेचं, त्यांनी ओळखलं. या चंदगडच्या जनतेतलं, गडिंग्लज, आजरा तालुक्यात जनतेतलं प्रेम जे होतं, आणि भाऊने 5 वर्ष सातत्याने दिवस रात्र भाऊंच्या फक्त घराबाहेर असणाऱ्या चपला तेच त्याच्यासाठी आशीर्वाद होते. आणि त्यांनी 5 वर्ष सातत्याने कष्ट केले, त्याचं फळ आज त्यांना भेटलेलं आहे. भले ते अपक्ष म्हणून लढले, कुठल्या पक्षातून लढू दे, चंदगड, आजरा, गडिंग्लज, त्यांना सातत्याने त्यांना प्रेम दिलेलं आहे, आणि आहे भरभरून त्यांना प्रेम सातत्याने भेटत राहणार. भाऊंना सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांचा वरदास्त आहे असं सातत्याने आपण मानत होतो. आणि आता आपल्या राज्यामध्ये हे सरकार येणार तेव्हा भाऊंना संधी मंत्रिपदाची आहे का? हो, मंत्रिपदाची संधी त्यांना नक्की भेटणार. कारण की कसं आहे, भाऊंनी पण एक हिंदू धर्माचा जाणला आहे. महायुतीचा जो धर्म होता, की भाऊंना जरी तिकीट त्यांनी नाकारला असेल तरी भाऊंना 100% फडणवीस साहेबांना माहिती होतं की भाऊच लोकांच्या मनात आहे. त्यांनी ज्या सभा बघितल्या, त्यांनी जे काम इथे केलेले आहे आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत गेलेत. माझा आज मित्र, तुम्हाला सांगतो, 12वीचा मित्र सरवळीतनं तिकडे आलाय. कुठनं? सरवळी, त्या सरवळी तिथनं बसणं आल्यात लोक. कर्नाटक, बेळगावपासून लोक आले इथे. तो राजेश पाटील कुठे जाऊच नव्हता, किंवा इथनं मागचा आमदार कुठे पोहोचला नव्हता. भाऊ आरोप करत की जे विद्यमान आमदार राजेश पाटील होते हे बेळगावचे आमदार. लोक सांगतात, आज तुम्हाला लोक काय सांगतील बघा. बेळगावचे आमदार काय म्हणतात, कारण की निवडून कुठं यायचं चंदगड, आचरा, गडिंग्लज आणि जाऊन राहायचं बेळगाव. हे बघताय का तुम्हाला? हे असं आहे. साहेब तालुक्यामध्ये एवढा बोलू बिकतो. चंदगड मतदार संघातून विजयी उमेदवार जे आहेत 24,200 मतांनी, अधिक्यानं मताने शिवाजी भाऊ विजयी झालेले आहेत. त्यांचा जल्लोष त्यांच्या इनाम सावर्डे या गावामध्ये, त्यांच्या इनाम सावर्डे गावच्या या ठिकाणी भगिनी जमलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची पहिली प्रतिक्रिया घेऊया. भाऊ, शिवाजी भाऊ आता 24,200 मताधिक्याने निवडून आले आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया एक भगिनी म्हणून काय असणार आहे? आम्हाला आमची प्रतिक्रिया वाटते की भाऊ इतक्या लीड न आलेत, ह्याच्या मागे कोणतीही पद नसताना किंवा कोणतंही कुठे ओळख नसताना ते आता 4-5 वर्ष बिना पदाचं जे काम केलं त्यांचं फळ त्यांना मिळालं. आणि ते त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता ते निवडून आलेत. त्यामुळे त्यांना भरघोस सगळ्यांनी आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढल्या कामाला आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती आहे. तुम्ही सातत्यानं चंदगड तालुक्याचा सगळा दौरा प्रचारासाठी केलेला आहे. मानगाव भागातही तुम्ही चांगला प्रचार तुम्ही केलेला आहे. होय. मग कशा पद्धतीने तुम्ही प्रचार भाऊंचा केला होता? भाऊ आमचे आमदार हवेत पहिला, यासाठी आम्ही प्रचार केलेला. आणि आता आम्हाला वाटते की ते कॅबिनेट मंत्री व्हावेत. त्यासाठी त्यांना कोणते मंत्री व्हावेत असं वाटतं तुम्हाला? भाऊ आमचे कॅबिनेट मंत्री व्हावेत असे आम्हाला. कॅबिनेट मधले कोणत्या मंत्री असं व्हावं असं वाटते? पर्यटन मंत्री व्हावेत असे वाटतं. पर्यटन मंत्री का असं वाटतं तुम्हाला? कारण आमच्या चंदगड तालुक्यात आणि इकडच्या आजरा, चंदगड, गडिंग्लज मध्ये निसर्ग सौंदर्य आहे. आणि बाहेरच्या लोकांना इथलं पर्यटनाचं महत्व कळावं यासाठी आमचे भाऊ पर्यटन मंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे. पर्यटन विकास मंत्री भाऊ झाले तर आपल्या चंदगड मतदारसंघाचा, मग आजरा असेल, गडिंग्लज असेल किंवा प्रति महाबळेश्वर असं भाऊंची एक संकल्पना होती की आपल्या तालुक्याला एक विकास आणि निसर्ग सौंदर्य नटलेला हा तालुका आहे. तेव्हा पर्यटनाचा विकास व्हावा आणि पर्यटनातून आपल्या महिला असेल किंवा पुरुष असतील किंवा तरुण असेल त्यांना रोजगार मिळेल
या आशेनं पर्यटनाचा विकास भाऊंची एक संकल्पना आहे. तुम्हाला काय वाटतंय भाऊ? आम्हाला वाटतं की येथील पर्यटनाचं महत्व सगळ्यांना समजून सगळ्यांना याचं मार्गदर्शन मिळावं आणि सगळे खेड्यापाड्यात जे तरुण मंडळी आहेत ते बिना कामाचं असेच इकडे तिकडे हिंडतात, फोनावर जास्त जोर देऊन रिकामटेकडे आहेत, त्यांना जरा चांगलं सहकार्य करून भाऊंनी त्यांना मदत करावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि येथील पर्यटनाचं बाहेरच्या लोकांना महत्व कळून द्यावं यासाठी आमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय भाऊ? एक सर्वसामान्य खेड्यातला, छोट्याशा खेड्यातला, इनाम सावडे गावातला शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि तो आता चंदगड मतदारसंघाचा आमदार झालाय. तुमची काय प्रतिक्रिया असणार? मला खूप आनंद होतोय, कारण शिवाजी भाऊंनी इतक्या या 5 वर्षात चंदगडकरांसाठी भरपूर काय काय केलं आहे. कुठल्याही सत्तेत नसताना त्यांनी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आता ते आमदार झालेत, त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आणि आता आमदार होऊन त्यांनी मंत्रिपद घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे आणि या मंत्रिपदानेच आपल्या चंदगडचा आणि आपल्या या सगळ्या खेड्यापाड्यांचा विकास होईल, हीच माझी एक. तुम्हाला ताई काय वाटतंय? भाऊ आता आमदार झाले, भाऊ आमदार झाल्याबद्दल आम्हाला भरपूर आनंद वाटतो, खूप अभिमान वाटतोय आणि याच्या मागे आमदार झालेले त्यांनी कुठलीही निधी न दिल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं होतं. भाऊ झाल्यानंतर काहीतरी पुढे निधी चालेल, चांगली प्रतिष्ठा करतील आमची भरपूर इच्छा. या मतदारसंघात राजेश पाटील यांनी विकास कामांसाठी कोट्यवधींची गुंतवणूक केली होती, तरीही मतदारांनी त्यांना नाकारलं. याशिवाय शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर यांना फारशी मते मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित झाला. शिवाजीराव पाटील यांच्या या धक्कादायक विजयानं चंदगड मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड. हारुगेरी पोलीस ठाण्याचे CPI रवींद्र बी यांनी शेतमजुरांसोबत ऊस तोडणी करून पुन्हा एकदा त्यांच्या साधेपणाचा आदर्श ठेवला आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी पोलीस ठाण्याचे CPI रविचंद्र बी यांनी कुली कामगारांसोबत ऊस तोडणी करून साधेपणा दाखवला. हारुगेरी येथील शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी अर्धा तास ऊस तोडणी करून कामाच्या दडपणातून काही वेळ कामगारांसोबत घालवून जनसंपर्क साधला. सकाळी जॉगिंग दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी काम केले. CPI रविचंद्र बी यांच्या साधेपणामुळे शेतकरी आनंदित झाले होते. याचवेळी शेतकऱ्यांना रस्ता सुरक्षेविषयी जागरूक करण्यात आले. उदय होसमणी, KMM मराठी, चिकोडी. आता पुन्हा एकदा नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. बेळगाव बार असोसिएशनचे आंदोलन, वकील बसवराज जिर्ली यांच्यावर खोट्या तक्रारीमुळे वाद. बेळगाव हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकामधील शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेला आणण्याची प्रकाश नाईक यांची मागणी. बेळगावातील सहाय्यक आणि निसहाय्यक शाळांना मूलभूत निकषांशिवाय मान्यता. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KMM मराठी.